हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण वन विभाग भरतीच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत आणि सोशल मीडियावर अशी माहिती येत आहे की 2 महिन्यामध्ये वन विभागाची भरती होणार आहे. तर ती माहिती खरी आहे का, त्याच संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला वन विभागासाठी रेकॉर्डेड व्हिडिओ टूल्स लावायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि वन विभाग रेकॉर्डेड व्हिडिओ टूल्स विकत घ्या. यामध्ये पर्यावरणाचं ई-बुक तुम्हाला मोफतसुद्धा दिलेलं आहे आणि फी फक्त 500 रुपये आहे. चुकून ते 999 झाले, त्यामध्ये एडिट केलं जाईल. तर या ठिकाणी पहा, काही सोशल मीडियावर डिसेंबर महिन्यामध्ये एक आकृतिबंध प्रसिद्ध झाला होता वन विभागाचा की प्रधान मुख्य वन संरक्षक वनबल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर यांचं कार्यालय आणि प्रति अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक नाशिक मुख्य वन संरक्षक सर्व आणि वन संरक्षक सर्व आणि विषय आहे वन व्यवस्थापनामध्ये वनमजूर या संवर्गाची आवश्यकता व सहभाग आणि त्या संदर्भात भरपूर माहिती त्यांनी त्याच्या खाली दिली होती आणि हीच PDF परत एकदा शेअर करून काही सोशल मीडियावर 2 महिन्यामध्ये वन विभागाची भरती होणार आहे असं सांगितलं जात आहे. परंतु याला आधार काहीच नाही. आता त्यांनी 2 महिन्यात वन विभागाची, हे तर डिसेंबरमध्ये जेव्हा आकृतिबंध आला होता ना तेव्हापासून चाललेलं आहे की वन विभागाची परीक्षा ही 2 महिन्यात होणार आहे म्हणून. पण आता त्यालाही 3 महिने होऊन गेले, परंतु अजून जाहिरातीची काही सुरुवात झालेली नाही. त्यामुळं ही जी काही माहिती येत आहे ना त्याला आधार किंवा बेस कोणताच नाही आहे. तरी पण माझं तुम्हाला सांगणं असेल की मागच्या वेळेस जसं तलाठीच्या अगोदर वन विभागाची जाहिरात आली होती तसंच यावेळेससुद्धा तलाठीची जाहिरात याच्या अगोदर वन विभागाची जाहिरात येऊ शकते. त्यामुळं तुम्ही तयारीत राहा. कारण जेव्हा जाहिरात येते ना तेव्हा वेळ फार कमी असतो आणि मग तेवढ्या वेळेमध्ये आपला अभ्यास पूर्ण होत नाही. त्यामुळं आत्तापासूनच अभ्यास करावा लागतो. त्यामुळं सोशल मीडियावर जरी ही माहिती येत असेल त्याला काही आधार जरी नसेल, त्यामुळं जाहिरात 2 महिन्यातच येईल याची काही शाश्वती नाही, कारण त्या माहितीला कोणताही आधार नाही. पण तरीही अभ्यास सुरू ठेवा, कारण जेव्हा केव्हा जाहिरात येईल त्यावेळेला वेळ कमी मिळतो आणि मग कमी वेळेमध्ये अभ्यास आपला पूर्ण होत नाही. त्यामुळं आत्तापासून अभ्यास सुरू ठेवा आणि जेव्हा ऑथेंटिक माहिती येईल की खरोखर आता जाहिरात येणारच आहे त्यावेळेला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला परत एकदा माहिती दिली जाईल. पण सध्या तरी जी काही माहिती सोशल मीडियावर फिरत आहे त्याला कोणताही बेस नाही, कोणताही आधार नाही किंवा शासनाकडून तसं काही स्पष्ट केलेलं नाही. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.